भारतीय जनता पार्टीच्या वतीने 26 मे रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शहरातील नवा मोंढा येथील मैदानावर शंखनाद भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। या जाहीर सभेला मराठवाड्यासह नांदेडमधील 50,000 नागरिकांची उपस्थिती राहील अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। या जाहीर सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आदी जण या सभेला संबोधित करणार आहेत। तसेच मराठवाड्यातील सर्व भाजपाच्या आमदारांना या जाहीर सभेला आमंत्रित करण्यात आले। ऑपरेशन सिंदूरचं यश आणि त्याचे गौरव करण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीचा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षांच्या नेतृत्वाचा हा शंखनाद असल्याचं खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं आहे। देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा हे 26 तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे आणि त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। दुपारी 2 वाजता नवीन मोंढा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे। त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेडमधील लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। त्या सभेला शंखनाद यासाठी दिला आहे। सिंदूर ऑपरेशन सिंदूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे। आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे। पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या 11 वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे। आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारातीर्थी पडलेले आहेत, त्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे हे प्राणार्पित केलेले आहेत, त्यांना अभिवादन करणं। पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं, श्रद्धांजली अर्पित करणं, अशा विविध हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी अमित शहा यांचा अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुरुवात यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपल्याला कळवू। आयुक्तालय व्हावं असा निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या कालावधीमध्ये घेतला होता। त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे, पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही। वास्तव आहे, काही वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे। त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही नांदेडवासियांची इच्छा आहे। निश्चित ठरतं, नांदेड निश्चित ठरतं। नांदेडची केस मेरिटवर आहे, पण राजकीय विरोध काही लोकांचा होता, काही जिल्ह्याचा होता, थांबलाय। त्यांना ते वाटतंय, त्यांना अजून ग्राउंड रिअलिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाहीये, त्यामुळे असे ते बेछूट विधानं करतायत। काय चाललंय याचा त्यांनी जाणून घेतली पाहिजे। आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे। त्याच्या पक्षात रोज माणसं सोडून चालले आहेत असं याला भान नाही आहे। वास्तव चित्र वेगळं आहे, ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच नाही।